नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी. लोकरत्न पुरस्काराने विविध मान्यवर सन्मानित. प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान आणि लोकराज्य न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर वामनदादा कर्डक यांची जयंती नाशिकमध्ये विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान कलावंतांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या दिंडीची माहेश्वरी भवन आर्टिलरी नाशिक रोड येथे सांगता करण्यात आली. माहेश्वरी भवन येथे जागरण गोंधळ, तमाशा, नृत्य, लोकगीते, भावगीते, राष्ट्रभक्तीपर आणि समाज प्रबोधनात्मक गीतांच्या स्पर्धा पार पडल्या. तसेच कराओके गायन सत्रही रंगले होते. समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 10 प्रेरणादायी व्यक्तींना लोकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश अवचार यांना माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास रमेश धोंडगे, संजय पिसे, प्रशांत दिवे, वैशाली दानी, रत्नाकर पगारी, अशोक तापडिया, रमेश जाधव, प्रदीप कदम यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलिमा हुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमाने हा दिवसभर चाललेला सोहळा यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रदीप कदम यांनी केले तर प्रास्ताविक प्रकाश अवचार यांनी केले आणि आभार रवींद्र जाधव यांनी मानले. आवाज न्यूज मराठी, नाशिक.